श्री स्वामी समर्थ. वर्षभर आपण अनेक देवांची पूजा करतो, पण वर्षात असे काही खास दिवस येतात जेव्हा देवांची शक्ती पृथ्वीवर खूप जास्त प्रमाणात कार्यरत असते. हे दिवस म्हणजे चैत्र नवरात्री, अश्विन नवरात्री. असे सांगितले जाते की या 9 दिवसात जर आपण आपल्या कुलदेवीची मनापासून सेवा केली, तर देवी आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि संरक्षण देते. पण आजही अनेकांना हा प्रश्न पडतो की नवरात्रीच्या दिवसात आपल्या कुलदेवीची सेवा नेमकी कशी करावी आणि दुर्गा सप्तशती पारायण सुद्धा कसे करावे. कुलदेवीची सेवा नेमकी कशी करावी, कुलदेवी सुद्धा आपली कोणती आहे ती माहिती नसतात. म्हणून आपण ही सर्व संपूर्ण माहिती समजून घेऊया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे 19 मार्च 2026 गुरुवारपासून, म्हणजेच गुढीपाडवापासून. चैत्र शुल्क 1 फाल्गुन अमावस्या या दिवशीपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि शेवटचा दिवस म्हणजे रामनवमी या दिवशी समाप्ती होत आहे. 19 मार्च ते 27 मार्च असे 9 दिवस असतील आहे. घटस्थापना सकाळी 6:10 पासून ते 8:35 पर्यंत सर्वात उत्तम वेळ आहे. आपण कशी करावी हे सुद्धा समजून घेऊया. सर्वात आधी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ करून, देवघर स्वच्छ करून, शक्य असले तर आदल्या दिवशी संपूर्ण स्वच्छता करायची आहे. कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवून आपल्याला पूजा आराधना करायची असते. किंवा अनेक ठिकाणी अशी प्रथा असतात, छोटा घट किंवा कलश स्थापना करायची असतात. देवीसमोर हळद कुंकू लावून फुलांचा हार अर्पण करून रोज सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावून आरती केल्या जाते. देवीला फूल अर्पण करावे. साधा नैवेद्य ठेवला जरी साखर, खडीसाखर, दूध किंवा फळ, तरी देवी मनोभावे आपली प्रार्थना स्वीकारत असतात. या दिवसात एक चांगली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण सुद्धा कसे करायचे हे आपण समजून घेणार आहोत. नवरात्रीच्या काळात हे पारायण केल्याने घरात शांती, सुख आणि देवीची कृपा राहते असे मानले जाते. दुर्गा सप्तशती पारायण करण्याची खूप सोपी पद्धत आहे, ते सुद्धा आपण नंतर समजून घेणार आहोत. पण अनेक लोकांना आपली कुलदेवी कोणती आहे हे माहिती नसतात, तर ती कुलदेवी माहिती होण्यासाठी सुद्धा आपल्याला ही नवरात्री करायची आहे. या नवरात्रीमध्ये तिची आठवण केल्यास नक्कीच आपल्याला कोणती कुलदेवी आहे हे सुद्धा माहिती होणार आहे. आणि असं होतात की आपण कुटुंबापासून, आपल्या घरच्या कुटुंबासाठी, नोकरीसाठी बाहेर राहत असतो आणि आपल्या कुलदेवीचं काय करायचं असतं. वर्षभरामध्ये अनेक सण उत्सव येतात, त्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा होत असते. घरचे लोक आपल्या परंपरेनुसार सणवाराला पारणे केले जातात. अमावस्या पौर्णिमेला तिची पूजा विधी केली जात असतात. कुलदेवी, कुलदैवत माहीत नसल्यामुळे आपण या चैत्र नवरात्रमध्ये आपल्याला आपल्या पद्धतीने करायचे आहे. कारण आपण घरापासून दूर राहत असतो, तर वर्षभरामध्ये जे नेमके कुलदेवीचे स्थान असते तिथे जाऊन आपले होत नाही. पण वर्षभरातून एकदा तरी तिला जाऊन भेट द्यावे. सर्वात आधी ज्यांना कोणाला आपली कुलदेवी, कुलदैवत माहीत नसेल, तर त्यांनी या नवरात्रापासून देवी मातेचा छोटासा घट बसवावा घरी. घट बसवण्यासाठी काही खूप लागत नाही, तर एक नारळ. पण असे वाटत असेल की आमच्याकडे ही परंपरा नाही आहे, तरी पण आपण आपल्या घरी फक्त छोटासा हा घट बसवून तिची 9 दिवस फक्त आराधना जरी केली, तरी आपली कुलदेवी ती स्वतः आपल्याला येऊन स्वप्नामध्ये दर्शन देणार आहे. तर घट बसवण्यासाठी देवीला फुले अर्पण करून, हळद कुंकू लावून साधा एक नैवेद्य ठेवावा. जसे की साखर, खडीसाखर, दूध, फळ किंवा घरी बनवलेला गोड पदार्थ. देवीला भक्ती आणि प्रेम जास्त आवडते, त्यामुळे काही मोठे दिखावा करायची गरज नाही आहे. साध्या पद्धतीने कुलदेवी नमो नमः या मंत्राचा जप करत, तिचा ध्यान करत घटस्थापना करायची आहे. एक स्वच्छ कलश घेऊन त्यामध्ये पाणी भरायचं आहे. त्यामध्ये थोडे तांदूळ, हळद कुंकू, फूल, अक्षदा टाकून
त्यावर नारळ ठेवायचा आहे. आंब्याची पाने ठेवून देवीसमोर तो स्थापन करायचा आहे. थोडी तांदळाची रास पसरवून त्यावरती आपल्याला घट म्हणून देवीचे पवित्र स्वरूप हे मानले जाते त्याची स्थापना करून हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. यानंतर देवीसमोर दिवा लावून शक्य असेल तर तुपाचा दिवा लावावा, हळद कुंकू लावावा, देवीला फूल अर्पण करावं. देवीचं स्वरूप माझी कुलदेवी माते, माझ्या घरी तुझा वास असू दे आणि असा साधा नैवेद्य दाखवून अशी प्रार्थना करून साधा नैवेद्य दाखवून जसे साखर, खडीसाखर, दूध, फळ जे काही आपल्या घरी असेल किंवा खीर असा पदार्थ एखादी आपल्याला देवीला भक्ती आणि श्रद्धा हीच देवीला सर्वात प्रिय असते असं साधा नैवेद्य दाखवून अर्पण करायचं आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला जशी जमते शक्य असेल तशी सेवा करायची आहे. आपला कुळाचार कसा करावा माहिती नसल्यास या 9 दिवसामध्ये तिची पूजा आराधना केल्यास आपली कुलदेवी कोणती आहे ते सुद्धा माहिती होणार आहे. आणि कुलदेवी माहिती असून घरी फोटो नाही, मूर्ती नाही आहे तर ते नक्की आणून घ्यावा. टाक बनवायची इच्छा असेल तर या नवरात्रामध्ये टाक बनवून घेऊन यावे. तिचा अभिषेक शुद्धीकरण करून घरी तिची स्थापना करायची आहे. मूर्तीला अभिषेक घालून स्थापना करायचा आहे. घरी देवीचं काही करू शकत नसेल तर ते कुलदेवीचा साधा एक फोटो तरी आणून घ्यावा आणि या 9 दिवसामध्ये तिची पूजा आराधना करावी घरी. आता बघणार आहोत नवरात्रीच्या या 9 दिवसात सकाळी आपल्याला संध्याकाळी आरती करून शक्य असेल तर देवीचं नामस्मरण जास्तीत जास्त करायचं आहे. श्री कुलदेवी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. किंवा तुळजाभवानी असेल, काली माता असेल, आई महाकाली कुलदेवी नमस्तुते, किंवा लक्ष्मी असेल तर आई महालक्ष्मी देवी नमस्तुते, आई महालक्ष्मी देवी कुलदेवी नमस्तुते, आई महालक्ष्मी कुलदेवी नमस्तुते, आई महालक्ष्मी कुलदेवी नमस्तुते, किंवा आई महाकाली नमस्तुते, कुलदेवी नमस्तुते, आई भवानी कुलदेवी नमस्तुते असा मंत्राचा जप करत नाव घेऊन कुलदेवी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर अशी साधी सेवा एक माळ जरी आपण कुलदेवीची केली. या नवरात्रामध्ये महालक्ष्मी अष्टकम सेवा खूप सुंदर आहे. किंवा श्री सूक्तम 16 वेळा म्हटले, महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हटले तर आपली कुलदेवी नक्कीच आपल्याला माहिती होणार आहे. अशी महालक्ष्मीची जरी सेवा केली तरी आपल्यावरती आपली कुलदेवी नक्कीच प्रसन्न होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे. आता बघूया दुर्गा सप्तशती पारायण कसे करावे. दुर्गा सप्तशती हा देवीचा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथात देवीने दैत्यांचा पराभव करून भक्ताचे रक्षण केले अशी कथा सांगितली आहे. नवरात्रीच्या दिवसात दुर्गा सप्तशती पारायण केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात आणि देवीची कृपा मिळते असे मानले जाते. पारायण करण्यासाठी सकाळी आपल्याला स्वच्छ होऊन स्वच्छ कपडे घालून आपल्या कुलदेवीला नमस्कार करून मनात संकल्प करायचा आहे की मी देवीच्या कृपेसाठी आणि माझ्या कुटुंबाच्या सुखासाठी दुर्गा सप्तशती पारायण करत आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्याय आहेत. हे अध्याय 2 प्रकारे वाचता येतात. काही लोक एकाच दिवशी संपूर्ण 13 अध्याय वाचतात आणि 9 दिवस 9 पारायण करून घेतात. पण अनेक लोक नवरात्रीच्या 9 दिवसात थोडे थोडे 2-2 जरी अध्याय वाचले तर आपले 9 दिवसामध्ये पूर्ण 13 अध्याय वाचून होतात किंवा 1-2 असे पारायण होऊन जातात. शक्य नसेल तर 2-2 अध्याय तरी वाचावा किंवा 1-1 अध्याय जरी वाचला आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचून घ्यायचे आहे. पहिल्या दिवशी देवीचे ध्यान करून पहिला अध्याय वाचावा. पुढील दिवसात पुढचे अध्याय वाचत जावे आणि 9व्या दिवशी संपूर्ण पारायण पूर्ण करावे. पारायण झाल्यावर देवीची आरती करावी आणि देवीचे आभार मानावे. जसं की पूर्ण सप्तशती वाचणे शक्य नसेल तर काळजी करू नका. अशा वेळी आपल्या कुलदेवीचे स्तोत्र मंत्र देवीसमोर बसून मंत्र जरी म्हटला, ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नमः, ओम दुर्गाय नमो नमः, ओम श्री काली माते नमो नमः, ओम श्री कुलदेवी नमो नमः या मंत्राचा जरी जप केला 108 वेळा तरी देवी नक्कीच प्रसन्न होते असे सांगितले जाते. नवरात्रीच्या दिवसात आणखी एक सुंदर सेवा म्हणजे कनकधारा स्तोत्र असे म्हटल्यास वाचन केल्यास किंवा श्री महालक्ष्मी अष्टकम खूप सुंदर सेवा आहे. ही जरी केली तरी खूप छान.
आता पारायण करणे जर शक्य नसेल होत, तर त्याऐवजी आपण सिद्धकुंजिका स्तोत्र हे सुद्धा खूप सुंदर प्रभावी सेवा आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण केल्यास संपूर्ण पारायण केल्याचे फळ मिळतात, सप्तशती वाचण्याचे फळ मिळतात असे म्हटले जातात. म्हणून आपण ते पण वाचन करू शकतो. या 9 दिवसात शक्य तेवढे चांगले विचार ठेवून आपल्याला हे करायचे आहे. नवरात्रीच्या दिवसात आणखी एक सुंदर सेवा म्हणजे कन्यापूजन. लहान मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे एखाद्या दिवशी तरी लहान मुलींना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू लावून त्यांना जेवण द्यावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. ही सेवा केल्याने देवीची विशेष कृपा मिळते असे मानले जाते. म्हणून मित्रांनो, या वर्षीच्या चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा नक्की करा. दुर्गा सप्तशती पारायण करा किंवा ते शक्य नसेल होत तर कनकधारा स्तोत्र किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र याचा पाठ करा. देवीचे नाव जपा. देवीची कृपा नक्कीच तुमच्या घरावर राहील. या 9 दिवसात शक्य असेल तेवढे चांगले विचार ठेवावे. कोणाला वाईट बोलू नये. मन शांत ठेवून आपल्या देवीचे नाव श्रद्धेने केली तरी छोटीशी ही सेवा सुद्धा देवीपर्यंत नक्की पोचतात. कारण वर्षभरामध्ये आपल्या घरामध्ये जे काही परंपरा आहे ते आपण करत असतो. पण या नवरात्रामध्ये कुलदेवीची जर आपण प्रार्थना मनापासून केली, कुलदेवीचा घटस्थापना करून तिची या 9 दिवसापर्यंत म्हणजे श्रीरामनवमीपर्यंत दुर्गाष्टमी आलेली आहे. श्रीरामनवमीलाच 27 मार्चला चैत्र नवरात्र समाप्त होत आहे. तेव्हापर्यंत आपल्याला या 9 दिवसामध्ये आपल्याला ही नवरात्रामध्ये कुलदेवीची किंवा काही लोकांमध्ये असं सुद्धा असतात, हनुमान जन्मोत्सवपर्यंत सुद्धा हे नवरात्र साजरे करत असतात. वेगवेगळ्या रूढी परंपरानुसार आपण आपली कुलदेवीची सेवा करायची आहे. म्हणजे चैत्र पौर्णिमापर्यंत सुद्धा महालक्ष्मीची पूजा आराधना करत असतात. आपल्याकडे जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करून घ्यायची आहे. म्हणजे गुढीपाडवापासून तर हनुमान जन्मोत्सवपर्यंत सुद्धा कुलदेवीची पूजा आराधना केली जात असतात. आपल्याकडे जी परंपरा आहे ती परंपरा त्या परंपरेनुसार करायची आहे. गुढीपाडवापासून तर श्रीरामनवमीपर्यंत असेल तर तिथपर्यंत आपल्याला कुलदेवीची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे, घटस्थापना ठेवायची आहे. किंवा काही लोकांकडे गुढीपाडवापासून तर हनुमान जन्मोत्सवपर्यंत सुद्धा कुलदेवीची स्थापना केली जात असतात. आपल्याकडे जशी परंपरा आहे त्या परंपरेनुसार आपल्याला कुलदेवीची स्थापना करून घ्यायची आहे, पूजा करून घ्यायची आहे. तर अशी ही छोटीशी माहिती होती. माहिती आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा आणि माहिती आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या कुलदेवीची सेवा नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.